सर्वांना, वाडा तालुक्यातील रहिवासी, नागरिक, विद्यार्थी यांना सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की ज्यावेळी आपण बसनी किंवा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करता त्यावेळी अवैध वाहतुकीचा वापर करू नका. जास्त प्रवासी लटकून कुठल्या वाहनात न जाणं याने तुमच्या जीविताला धोका आहे. कुठला वाहन चालक जर मद्य पिऊन, दारू पिऊन वाहन चालवत असेल तर तातडीने पोलिसांना माहिती द्या. अशा पद्धतीच्या कारवाया आम्ही सातत्याने करतोच आहे. कोणी विरुद्ध दिशेत वाहन चालवत असेल तर तातडीने कळवा, त्याला थांबवा. ते आपल्या जीविताला धोका निर्माण करणारं असू शकतं. अशाच पद्धतीने आम्ही बस चालवणाऱ्या चालकाविरुद्ध देखील कारवाई केलेली आहे. मी सांगतो की आपण ज्यावेळी रांगेमधून जातो तेव्हा रांगेचा फायदा सर्वांना असतो. गैरफायदा घेऊन रांगेमध्ये धक्काबुक्की करून, बसमध्ये गर्दीचा आभास निर्माण करून तुमच्या भोवती कोणी चोरांचं टोळकं येऊन तुमचे पर्स, दागिने हे चोरू शकतात. त्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे. अशा गर्दीपासून दूर थांबून रांगेने आत गेलं पाहिजे आणि असं कोणी संशयित वाटलं तर तातडीने 112ला कॉल केला पाहिजे. याचबरोबर अपघात होऊ नये म्हणून आपण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. रस्त्याच्या डाव्या बाजूने जाताना, येताना डाव्या बाजूने असं जर आलं तर समोरासमोर मोटरसायकलची धडक झाली अशा प्रकारच्या घटना होणार नाही. वाहतूक नियमांचे फलक जागोजागी लावलेले असतात. त्याच्याकडे लक्ष देऊन वेग मर्यादा पाळून आपण वाहन चालवलं तर अपघात निश्चितपणे कमी होतील. त्याचबरोबर हेल्मेट घालणे, विना परवाना लायसन असल्याशिवाय वाहन न चालवणे, लहान मुलांना वाहन चालवण्यास न देणे. लहान मुलांना वाहन चालवण्यास दिले तर त्याच्या पालकांवर देखील आम्ही कारवाई करतो, हे आपण लक्षात घ्यावं. आणि त्याचबरोबर ट्रिपल सीट प्रवास करणे, ह्यामुळे जास्त लोकांच्या जीविताला धोका होतो. अशा पद्धतीने नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कारवाई आम्ही करत आहोत. आपल्याला आव्हान आहे की आपण वाहतूक नियमांचं पालन करावं. घरामध्ये आपले दागिने आपण सुट्टीला जात असताना ते लॉकरमध्ये ठेवावेत आणि ते अशा ठिकाणी लपवून ठेवावे जेणेकरून कोणाला ते सहज चोरता येणार नाहीत. आपले दारे, खिडक्या, ग्रिलचा वापर, चांगले दर्जाचे लॉक लावावेत आणि निश्चितपणे आपल्या शेजारी विश्वासू लोकांना त्याची माहिती द्यावी. त्याचबरोबर आपलं वाहन योग्य पार्किंगच्या ठिकाणी, वाड्यामध्ये सुद्धा बाजारपेठेच्या शेजारी सुरक्षित पार्किंग काही ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पार्किंग करणं आवश्यक आहे. जिथं CCTV आहे त्या ठिकाणी पार्किंग केलं तर तुमचं वाहन नक्की सुरक्षित राहू शकतं, त्याची माहिती मिळू शकते. याचबरोबर आपल्या कुठल्याही वस्तूंची चोरी होऊ नये, वाहनाची चोरी होऊ नये याच्यासाठी आपण सतर्कतेने जिथं लक्ष दुसऱ्या कोणाचं तरी आहे अशा ठिकाणी ते पार्क केलं पाहिजे. आपल्याला ह्या सगळ्या बाबतीत काही मदत लागली तर तातडीने वाडा पोलीस स्टेशनला माहिती दिली पाहिजे. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा वाढ होऊ शकते. आपल्याला कुठली लिंक आली ज्याच्यामध्ये आपल्याला RTOचा दंड झालेला आहे, वाहतुकीचं चलान आलेलं आहे, तर ती लिंक सेफ नसेल, STPPSने सुरू झाली नसेल तर आपण क्लिक करू नका. वाहतूक पोलीस यांच्याकडनं खात्री करा की आपल्या वाहनावर दंड आहे का, ई चलान मशीनमधून त्याची खात्री होते. त्याशिवाय त्या गुन्हे रोखण्यासाठी कुठल्याही आमिषाला बळी न पडता सहजासहजी पैसे मिळतील, लॉटरी लागली आहे, नोकरी सहज लागते, अशा आमिषाला बळी न पडता निश्चितपणे आपल्याला खात्री केल्याशिवाय कुठली माहिती देऊ नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठल्याही धार्मिक भावना, तेढ पसरवणाऱ्या गोष्टीवर विश्वास न ठेवता लाईक, कमेंट, शेअर सहजासहजी न करता खात्रीपूर्वक करावं आणि वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी, हे आपल्याला आव्हान आहे. आपल्याला माहिती आहे की वाड्याची जी एकूण लांबी रुंदी आहे ती फार जास्त नाही. हे जे बाजारपेठेचं अंतर आहे अगदी 5 मिनिटात माणूस चालत जाऊ शकतो. जवळच इथे PG हायस्कूलच्या शेजारी समोर मैदान आहे ज्या ठिकाणी पार्किंग केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर खंडेश्वरी नाक्याच्या शेजारी ॲग्रिकल्चर कॉलेजची विभागाची जागा आहे. त्यानंतर आपल्याकडं जे मशालचं तुमचं कार्यालय आहे तिथपासून वेगवेगळ्या रस्त्याच्या बाजूला मोठी मैदानं रिकामी पडलेली आहे. तिथून बाजारपेठ फार अंतरावर नाही. आमच्या पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला देखील मैदान आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही जिथं कामाला जाता तिथं जागा बघून डबल पार्किंग किंवा कॉर्नर पार्किंग न करता
आपण जागा शोधली तर वाड्यामध्ये निश्चितपणे वाहन पार्किंगसारखी जागा आहे, परंतु नागरिक घाईघाईमध्ये दुकानासमोर आणि बाजारपेठेत अगदी भाजीवाल्याच्या शेजारीच वाहन लावून जे खरेदी करतात, त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मी या माध्यमातून पुन्हा आवाहन करतो की आपण पार्किंग करताना मोकळ्या जागेचा वापर करावा, नियमांचा भंग करू नये अशा पद्धतीने, आणि कॉर्नर पार्किंग करू नये. असं केल्यास पोलीस कारवाई करतील. धन्यवाद. थँक्यू सर.